तर तुम्हाला हे सगळं साहित्य दिसतंय ना आपल्या टेबलावरती, हा आहे की नाही. तर या साहित्यामध्ये पहा आपल्याच परिसरात तुम्हीच लावलेली झाडं आहे ती, आहे की नाही. तर या परिसरातल्या झाडापासून पानांफुलांपासून आपण काय करणार आहे, आपण आज एक पुष्पगुच्छ तयार करायला शिकणार आहे. पुष्पगुच्छ त्याला इंग्रजीमध्ये बुके म्हणतात, आहे की नाही. आपण बर्थडेला वगैरे किंवा कोणाच्या घरी कार्यक्रमाला गेलो, आहे की नाही, किंवा एखाद्या मुलाला मोठ्या पदी त्याची नेमणूक झाली तर त्याला शुभेच्छा देण्यासाठी आपण त्याच्या घरी जातो, आहे की नाही. त्यावेळेस आपण काय करतो, बाजारातून विकत बुके आणतो, बरोबर की नाही. पण आपल्या शाळेमध्ये आपल्या मुलांचे बर्थडे असतील, मॅडमचे बर्थडे असतील, किंवा आपल्या भातवाल्या ताई असतील, किंवा आपल्याकडे पाहुणे येतात, मग अशा वेळेस आपल्याला अचानक बाजारात जाऊन विकत आणणं शक्य आहे का, हे नाही. म्हणून आपण काय करणार आहे, टाकाऊ पासून टिकाऊ आणि दिसायला सुंदर असे आपण काय काय बनवणार आहे, बुके बनवणार आहे. तर पहा आता हे जे आहेत ना मी पानं आणलेली, ही डुरांटाची पानं, या वनस्पतीचं नाव काय आहे, डुरांटा म्हणतात. आणि ही तर आपली सदाफुली आहे, तुम्हाला माहिती आहे की नाही. ऑलवेज हॅपी असते ती, नेहमी सदाफुली नेहमी फुललेली असते. आणि ही आपली जास्वंदी आहे. आणि ही आपली काय आहे, आपल्या शाळेमध्ये लावलेलं आपणच बदामाचं झाड आहे. तर ते बदामाचं एक झाडाचं आपण पान आणलेलं आहे. आणि पहा मी एका कार्यक्रमात गेले होते, आमच्या बाबांचा निरोप समारंभ होता, तिथे खूप लोकांनी बुके आणले होते त्यांना देण्यासाठी. आणि कार्यक्रम झाल्यानंतर लोकांनी बुके तिथेच राहिले, मग मी ते सगळे बुके गोळा करून आणले. आणि मग ते बुके सुकल्यानंतर मी काय केलं, ते काढून टाकलं. आणि हा बेस आहे बुकेचा, की याच्यामध्ये आपण ते खोचू शकतो. आता प्रत्येक मुलाला हे काही विकत आणणं शक्य नाही, मग आपण काय करू शकतो, की आपण आपल्या कारणाच्या आपल्या चित्रकलेच्या वहीतलं पान काढून आपण ते चणे फुटाणे खायला नाही का कोण बनवतो, तसा कोण बनवून त्याच्यात फुलं खोसली तरी चालतात. पण मला हा बुके सापडला म्हणून आपण याचा कुठेतरी वापर केला पाहिजे, आहे की नाही. म्हणून मी तो तुमच्यासाठी आणलाय, पाहिला का तुम्ही. हा याच्यामध्ये हा स्पंज असतो आणि या स्पंजमध्ये आपण या सगळ्या फुलं पानं सगळे अरेंज करणार आहे. तर पहा तुम्हाला आवडलं काही सर्व साहित्य. तर सुरुवातीला आपण काय करणार आहे पहा, की हे एक मोठं पान इथे खोचणार आहेत याला, याच्या साईडला. आणि मग बाकीचे आपण काय करणार आहोत, पानं अशी छान अरेंज करणार आहोत. याला खोसायची सिस्टीम आहे खूप छान, त्याच्यामुळं हा या ठिकाणी आपला असा अतिशय तुम्ही सुद्धा सहज करू शकता हे. आता ह्या ठिकाणी हे पानं लावल्यानंतर आपण काय करणार आहे, हे डुरांटाची जी पानं आहेत ही पण अशी साईडला याच्यात खोचणार आहे. त्याच्यामुळे मला हे फार आवडलं, की क्विक पटकन अगदी 2 मिनिटात सुद्धा हे असं खोसून काय काय होऊ शकतो, असं आपण पान बघा अरेंज करतो इथं. हे बघा खोसते मी अशी साधी डुरांटा, त्याला काड्या असतात हे की नाही मजबूत, तर त्या काड्या आपण या ठिकाणी अशा खोसून पटापट पटापट आपण असा सुंदरसा असा बुके बनवू शकतो. हा आता बघा ही पानं अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी काय केलेली आहे, खोचलेली आहे. आणि नंतर प्रत्यक्षात तुमचं सुद्धा याच्यात मी सहकार्य घेणार आहे. सुरुवातीला मी तुम्हाला खोसून दाखवणार आहे. आता ही आपली सदाफुली आहे, ही सदाफुली आपण आपल्या पद्धतीने कशी पण या ठिकाणी लावू शकतो सुंदर अशी. आणि बघा किती पटकन असा बुके तयार होईल आपला. आपल्या मुलांना आनंद वाटेल की नाही, तुम्ही जर एखाद्याला हा गिफ्ट दिला तर फार सुंदर, अतिशय सुंदर टाकाऊतून टिकाऊ असं आपला बुके या ठिकाणी तयार होईल. त्याच्यानंतर ही जास्वंदीची फुलं होती, त्यांच्या काड्या काय मोठ्या नसतात, म्हणून आपल्याकडे खराटा असतो ना खराब झालेला एखादा जुना, तर तो आपण जपून ठेवलेला खास यासाठी. तर याच्यामध्ये त्या खोसलेल्या आहेत. आणि आता ही जास्वंदीची फुलं सुद्धा आपण या ठिकाणी अशी सिस्टमॅटिकली अरेंज करणार आहे. पहा अशा पद्धतीने या ठिकाणी सुंदर बुके तयार झालेला आहे. आवडलं तुम्हाला सगळ्यांना असा बुके. बघा आपल्याच परिसरात आपणच वाढवलेल्या झाडांच्या फुलांपासून अतिशय सुंदर असा बुके तयार झालेला आहे. क्लॅप्स करा सगळ्यांनी.